सुरक्षा याच्याविषयी बोला ना तुम्ही. आपण मैत्रिणीच आहे ना सगळ्या. हात वर करा. काय वाटतं मुलींना बाहेर पाठवलं करून घेतो असे सगळेच मुद्दे किंवा आदिवासी अत्याचाराविरुद्ध आम्ही विराट त्यांचं जीवन केली आहे किंवा त्यांचं जीवन कशा प्रकारे त्यांच्या समस्या किंवा त्या त्यांच्या असतात तसं वनवास वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आघाडीमध्ये आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्यांनी मिळून चर्चा करायची आहे. मला असं वाटतं की आपण आहे ना आपल्या मुलींना आपणच खूप घाबरवतो की इथे जाऊ नको तिथे जाऊ नको. मुलीवर रात्र झाली मग आता संध्याकाळ झाली तू मैत्रिणींबरोबर गेलीस कुठे गेली. तर मला असं वाटतं आपण त्यांना असं न करता याच्या उलट आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना हिंमत दिली पाहिजे की तू जा कर, अडचण आली तर आम्हाला विचार, तुला काही प्रॉब्लेम झाले तर तू आम्हाला सांग, आम्ही त्याच्यावर सोल्युशन देऊ. तर आपण त्यांना प्रोत्साहन देऊ. पुढे घालू नको, तसे करू नको. कारण आपण खूप सूचना देतो, आपल्याला मिळालं म्हणून आपण आपल्या मुलींना देतो किंवा आपल्या घरातल्या महिलांना देतो. तर हे थांबवावं. आपण स्वतः पुढाकार घेऊन आपल्या घरातलं कोणी असो, आपली लहान जाव असेल, आपली नणंद असेल, आपली मुलगी असेल, तर आपण स्वतःहून त्यांना या बाबतीत त्यांना सहकार्य केलं पाहिजे असं मला वाटतं. अजून कोणाला बोलायचं आहे? समुपदेशनची गरज का पडते हा प्रश्न आता मॅडमांनी मला विचारला. त्याचं थोडक्यात उत्तर असं आहे की ज्या प्रश्नातून ज्या समस्येतून आपण बाहेर येत नाही त्याच्यातून बाहेर निघायला आम्ही तुमची मदत करतो आणि तुम्हाला त्याच्यातून बाहेर करण्यासाठी स्वतःचं सामर्थ्य काय आहे, स्वतः तुम्ही किती ॲवेलेबल आहात, तुम्ही स्वतःमध्ये काय करण्यापासून तुमचा उत्कर्ष करू शकता हे तुमचंच तुम्हाला लक्षात आणतो. त्याविषयी आम्ही तुम्हाला फक्त मदत करतो. त्या रस्त्यावरती तुम्हालाच चालायचं असतं, आम्ही फक्त सोबत करत असतो. बघा मॅडमांनी हे सांगितलं की समुपदेशन हे पूर्वकाळापासून चालत आलेलं आहे. म्हणजे समुपदेशन हा काही सल्ला म्हणून विषय नाही आहे. जी आपल्या मनाची द्विधा मनस्थिती होती त्याच्यातनं बाहेर काढण्याचा ते प्रयत्न करतात, आपल्याला एक प्रकारचा हात देतात. त्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये समुपदेशनाचं खूप महत्त्व आहे. तर मी प्रत्येकाला जर असं कधी वाटत असलं की मला अनइझी होतं आहे, मला नाही राहवलं जात, मला नृत्य करायची, मला स्वतःला नाही जगायचं वाटत, बऱ्याचशा अशा गोष्टी मेनोपॉजमुळे पण स्त्रियांच्या मनात येतात. त्यावेळेस त्यांनी हातबल न होता समुपदेशकाची मदत घ्यायला हवी असं मला तरी वाटतं. नेक्स्ट क्वेश्चन कोणाला काही विचारायचे? आपण सगळ्याजणी जमलोय. मला एक प्रश्न सगळ्यांना विचारावासा वाटतो की निर्णय प्रक्रिया ती असते डिसिजन पॉवर. आपण घरात जेव्हा 4 स्त्रिया एकत्र असतो तेव्हा घरात दागिना कुठला घडवायचा आहे, साडी कशी घ्यायची आणि पदार्थ कोणता बनवायचा हेच फक्त आपल्याला विचारलं जातं. पण आम्हाला प्लॉट असा घ्यायचा आहे, आम्हाला शेती अशी घ्यायची, आम्हाला आर्थिक डेव्हलपमेंट अशी करायची आहे, ह्याचा कुठलाही निर्णय आमच्या मार्फत घेतला जात नाही. तर तेव्हा तुम्हाला असं वाटतं का की यामध्ये आम्ही कारणीभूत आहोत? कारण जेव्हा घरात 2 किंवा 3 स्त्रिया असतात आणि बैठकीत पुरुषांची चर्चा चालू असते की आपण अमुक घर बांधायला घेतोय, समजा जो विषय आहे प्रॉपर्टीचा, तेव्हा एखादी स्त्री जर येऊन विचारते की यात नाही असं केलं पाहिजे, तेव्हा पुरुषांकडून आमचा आवाज दाबला जातो की तुला काय समजतं यातलं. पण जेव्हा ज्या स्त्रीला दाबलं जातं तेव्हा दुसरी स्त्री येऊन कधीही तिची पाठराखण करत नाही. तिला आनंद होत असतो, बरं झालं हिला रागवलं, बरं झालं हिला चूप केलं. ते जोपर्यंत आम्ही महिला घरातल्या एक येत नाहीत तोपर्यंत आमच्या निर्णयाला महत्त्व येत नाही. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की घरातले निर्णय आम्हाला घेऊन असावेत, तर जसं मॅडमने सांगितलं की स्त्री पुरुष समानतेच्या आधी स्त्रियांमधली एकी आणि स्त्रियांमधली समानता यावर आम्ही आमच्या घराघरात काम केलं पाहिजे. कारण जर निर्णय चुकीचा होत असेल तर सुनेचं सुद्धा आम्ही ऐकून घेतलं पाहिजे आणि सासू असेल तर तिचंही आम्ही ऐकून घेतलं पाहिजे. जेव्हा आमच्या घरात एकी होईल तेव्हाच आमच्या निर्णयाला महत्त्व येणार आहे असं मला वाटतं. आणि हा मुद्दा प्रत्येकीला पटला आहे का? कारण आम्हाला फक्त दागिन्यांचा विचार नको आहे, आम्हाला इस्टेटीतलाही विचार हवा आहे. अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी मांडला. त्यांच्यासाठी एकदा पुन्हा टाळा.
यानंतर त्यासाठी आपल्या स्नायूंचं काय झालं पाहिजे, आकुंचन प्रसारण. त्याच्याप्रमाणे आपण थोड्या वेळ ध्यान धारणा केली पाहिजे, मेडिटेशन. कारण की मानसिक शांतता पहिल्यांदा आपण मिळायला पाहिजे, तर त्यामुळे मानसिक शांतता. त्याचप्रमाणे आपली श्वसनाची कार्यक्षमता वाढली पाहिजे. ऑक्सिजनचा पुरवठा आपल्याला नेहमी कमी पडतो आणि त्यासाठी दीर्घकाळ सत्कारा सेवितो दृढभूमी. प्रत्येक गोष्ट जी आहे सतत नेहमी आणि मनापासून जर केली तर नेहमी काय होतो, यशस्वी होतो. म्हणून आरोग्याकडे आपण प्रथम लक्ष दिलं पाहिजे. आपण स्वतः आरोग्याने चांगलं राहिलं. नमस्कार, मी विद्या पेटकर. आत्ता आपण जसं साक्षरतेवर बरेच जण बोलत आहोत, तर खरं तर मी एक असं म्हणेल की शाळा चालवताना एक आम्हाला असा अनुभव येतो की शिक्षणाने खरंच आपण शिक्षित होतो आणि चांगल्या विचाराने आपण सुशिक्षित होतो. पण हे सगळं काम आपणच करू शकतो पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात. नक्कीच आपण एकमेकांच्या समान आहोत, पण तरी सुद्धा हे काम आई जास्त करते, चांगल्या प्रकारे करू शकते. कारण की एक खूप जुनी एक आहे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. त्यामुळे जसं आपण मुलांना चांगल्या शाळेत घालण्याचा प्रयत्न करतो, त्याचबरोबर आपण त्यांना सामाजिक जाणीव जर आपण त्यांना दिली तर देशाचा आणि संस्कारांसोबत चांगल्या याचा विकास लवकर होण्यास मदत होईल असं आमचं मत वापर करा. त्याचप्रमाणे प्लॅस्टिक वापरू नका, कापडी पिशव्या. आणखी तुम्हाला काय वाटतं पर्यावरणाविषयी, कोण सांगता येत आहे? कचऱ्याची गाडी येते, पण आपण काय करतो, कोणकडे कचरा येतो फेकून देतो बाहेर. तर आपण प्रत्येकाने आपल्या ओला कचरा कोरडा कचरा कचऱ्याच्या गाडीतच टाकायला पाहिजे. तेव्हा घर आणि रस्ता आणि गल्ली स्वच्छ. 8 दिवस 15 दिवस महिनाभर जरी वापरलं, फक्त ते नीट झाकून ठेवलेलं असलं पाहिजे. पाणी आलं, नवीन पाणी आलं आहे नळाला म्हणून पहिलं सगळं फेकून द्यायचं, ही खूप चुकीची पद्धत आहे. खूप पाण्याचा अपव्यय होतो आणि झाडाला पाणी घालणे किंवा कंपाऊंड धुणे यासाठी आपण नळी घेऊन सर्रास पाणी मारतो, ते पण चुकीचं आहे. त्यापेक्षा आपण बादली मग्या घेऊन जर स्वच्छता केली तर पाण्याचा खूप म्हणजे अपव्यय टाळू शकतो. आणि पाणीसुद्धा वापरू शकतात. जास्तीत जास्त परत वापरतात तुम्ही ते गाळून घ्या, पण ताजं पाणी हा काही कन्सेप्ट नाही आहे. पाणी हे कधीही शिळं होत नसतं. पाणी जपण्याची आम्हाला खूपच काळजी आहे. मळगावमध्ये नेहमी पाणी कमी येत असते, लाईटीचा पण प्रॉब्लेम असतो. जंतूचं पाणी असलं तरी आम्ही गाळून पितो, खूप दिवसाचं असलं तरी गाळून पितो. पाण्याबद्दल आम्हाला खूप काळजी आहे. मळगाव विहिरींना वगैरे तिथून लांबून पाणी आणावं लागतं, त्यामुळे त्यांना जास्त पाण्याची काळजी आहे. आपल्याला घरात मोटारने पाणी येतं, त्यामुळे आपण अगदी बिनधास्त नळी लावतो, कंपाऊंड धुतो. काय करतात, सगळ्यांच्या पोटाची काळजी घेतात. नवरा असेल, मुलं असतील, सासू सासरे असतील, सगळ्यांच्या आवडी निवडी सगळ्यांच्या पोटाची काळजी घेतात. स्वतःची काळजी अजिबात करत नाही. उरलं की मग त्या खातात, शिळं खातात. सकाळची सुरुवात स्त्रिया 90% स्त्रिया काय करतात, सकाळची खाण्याची सुरुवात त्यांची रात्री काय उरलं याच्यापासून होती. दुपारीची उरलंच तिथे रात्री खाती. तर हे टाळा. त्याच्याने वाया जाता हा एक विषय आहे, त्याच्यामुळे मोजकं बनवा, वाया जाऊ देऊ नका, पण ताजं खाण्याचा प्रयत्न करा. शिळं खाण्यातून इतके वात वाढतो आणि वातामुळे इतके विकार वाढतात, त्यातलं पोषक तत्व कमी झालेलं असतं, त्याच्यामुळे ॲनिमिया होतो किंवा त्या सगळं काही असतं घरात, पण एकतर त्यांना वेळ नसतो. वेळ मिळाला तर ते आधी मुलांचं बघतील. मुलांनी चांगलं खाल्लं पाहिजे, नवऱ्याने चांगलं खाल्लं पाहिजे, सासू सासरे वयस्कर, त्यामुळे त्यांना एक फ्रूट ज्यूस देणं किंवा काय असं बघतात आणि स्वतः काळजी घेतली तर सगळ्यांची काळजी घेऊन स्वतःची काळजी घेता येते. तर त्यासाठी सकाळी एकतर योगा करा किंवा व्यायामासाठी थोडा वेळ काढा. नाश्ता ताजाच करा. 5 मिनिटात नाश्ता होतो, तर 5 मिनिटं नाश्त्यासाठी स्वतः काढा. जेवण ताजंच करा आणि शिळं जेवण टाळा आणि रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. द्यायचा आहे, कोणता ना कोणता तरी प्रश्नावर विचार करा आणि मत व्यक्त करा. आणि सगळ्यांनी फक्त 2-2 वाक्यामध्ये बोला, म्हणजे मग भाषण होणार नाही. आपल्याला चर्चा करायची आहे, भाषण करायचं नाही.
ओम शांती. मी एकच सांगू इच्छिते की ज्या मुली अगदी आता 25, 26, 27 वर्षाच्या होऊन गेलेल्या आहेत आणि त्यांचं लग्न नाही, तर त्याला म्हणजे त्याला अनुकरण सांगण्याचं असं आहे की त्याला आई दोषी ठरेल. कारण आईने जर मुलीला सांगितलं की तुझं वय आता लग्नाचं झालेलं आहे, तर तुझ्या याच्यात जर तुला मुलगा मिळत असेल तर लग्न करायला काही हरकत नाही. अशी मी बरेच जण पाहिलेले की माझ्या मुलीबरोबरच्या मुली अजून लग्नाच्या आहेत आणि मला 2 नाती आहे. म्हणजे मी इतक्या याच्यात माझ्या मुलीचं लग्न केलं आणि तिच्या बरोबरच्या मुली आता 28, 29च्या मुली लग्नाच्या बाकी. त्यांचं वय निघून गेल्यानंतर काही उपयोग नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही आपल्यासाठी 1 तास काढायचा. आम्ही स्वतः योगा घेतो पाटीदारला, तर आपल्यासाठी 1 तास हा काढलाच पाहिजे. काही बायका म्हणतात की आम्हाला वेळ नाही, असं नाही तसं नाही, आणि आम्ही मोफत घेतो. म्हणजे परमपिता परमात्मा शिवबाबांवर जी गाणे आहेत त्या गाण्यांवर आम्ही योगा घेतो. तेव्हा याच्यावर आपण काय करू शकतो, कशा पद्धतीने ती बंद करू शकतो. भाऊबंदीत आपण करतो सगळं, पण तुम्ही असं आता तुम्ही 2 जावांपुरतंच मर्यादित ठेवा. इथून पुढे काय नाही तर एक मुलगी असते त्या नादात आपण खूप पैसा खर्च करतो त्याच्यामध्ये. एक ठीक आहे, पण मुलीवाल्यांना त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जातो. तुम्हाला हौस आहे तुम्ही करा, पण त्याच्यात पण लिमिटेशन ठेवा. आता भाऊबंद स्वतःने सजग राहायला पाहिजे. आपल्या ग्रुपमध्ये आपल्या मैत्रिणींकडनं वगैरे म्हणा त्याची माहिती घ्यायला पाहिजे की बँकिंग पेपर कशा करता येऊ शकतात, हिशोब कसा करता आला पाहिजे म्हणा, किंवा समुदायात काही आपण जे म्हणतो आपण विमा पॉलिसीज वगैरे, इन्शुरन्स वगैरे, आपल्या प्रत्येकीला त्याचं महत्त्व किती माहिती आहे, त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या तरतुदी असतात त्याची माहिती असेल तर आपण ते आपल्या घरामध्ये शेअर करू शकतो. त्याच्याने नक्कीच थोडा परिणाम होईल. हळूहळू आपल्या घरातले पुरुष मंडळी सुद्धा आपल्याला विचारात घेत जातील, पण माहिती आपण करून घेणं पण गरजेचं आहे. युवा वर्ग अशांसाठी आपण उपलब्ध करून देणं आणि यांच्या काही छोटेसे प्रबोधनपर कार्यक्रम आपण त्यांच्यासाठी नक्कीच घेऊ शकतो. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवते. धन्यवाद. आपल्या गट क्रमांक 1 ना सगळ्यांनी सहभाग घेतला. सगळ्यांना आवडली का गटचर्चा? तुम्हाला सगळ्यांना त्या फॉर्ममध्ये मत व्यक्त करायचं आहे. काय काय वाचलं, काय काय ऐकलं, काय काय शिकलं आणि काय काय आपण सुचवलं हे सगळं सांगायचं आहे. आता गट क्रमांक कदम असते कदम राज आले असते कदम
तख्त दौलती समोर केली नालाचारी, कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, मराठमोळ्याचा वेश तिने पांघरला. धर्मरक्षणासी सदा सहज भवानी झाली. आणि आई बाडाई महिला संमेलनाच्या तर्फे त्यांचं स्वागत मी शब्दसुमनांनी करते. सकाळी माई आपल्यासाठी वेळात वेळ काढून इथे आल्या होत्या आणि दादासाहेब सुद्धा अगदी त्यांच्या व्यस्त याच्यामधून शेड्यूलमधून आपल्या इथे आलेले आहेत. सगळ्यांनी परत एकदा जोरदार टाळ्या आपले पालकमंत्री दादासाहेब भुसे यांच्यासाठी. करे सो प्राण दे जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है. मन करे सो प्राण दे जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है. विश्व की पुकार है ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है. कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है. जीत की हवस नहीं किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो. मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो. आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. मान पान शान या की जान का उदान, आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड दया का भाव या कि शौर्य का चुनाव, या कि हार का वो भाव तुम ये सोच लो. वो दया का भाव या कि शौर्य का चुनाव, या कि हार का वो भाव तुम ये सोच लो. या कि पूरे भाल पर जला रहे विजय का लाल लाल ये गुलाल तुम ये सोच लो. रंग केसरी हो या मृदंग केसरी हो या केसरी हो ताल तुम ये सोच लो. राजा
छाप पडतो या ठाण्या वाघाचा मिशावरी ताव कपाळी भगवा किला शिवशाहीची कृपा शंभूराजांचा कळवळा असा उचा आहे जगाच्या वेगळा अंधारात लावू शिवतेजाच्या ज्वाळा छाप पडतो या ठाण्या वाघाचा पराक्रमी शिवरायांचा मासे अभिमान हेच जीवकाळ साऱ्या महाराष्ट्राची शान पायी लागून या दैवताचं लेणं मोला आता द्यावं लागलं ध्यान अभिजित राजूचं गाणं आता द्यावं लागलं ध्यान अभिजित राजूचं गाणं साधतो या स्मरण दोहांचा गाण्याला हो साधतो या स्मरण गाण्याला दोहांचा जिथं घुसतंय या जिथं घुसतंय या मराठ्याचं द्वार छापा पडतो या ठाण्या वाघाचा जिथं घुसतंय या मराठ्याचं द्वार छापा पडतो या ठाण्या वाघाचा मार्ग मराठ्याचं द्वार जणू तलवारीची धार मराठ्याचं द्वार जणू तलवारीची धार नाद करू नका आमच्या रागाचा हो नाद करू नका आमच्या रागाचा जिथं घुसतंय या मराठ्याचं नमस्कार. आमच्या फिरतीची शपथ घालूना मायभूमीची. आजच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देत असताना मला माहिती आहे हा राजकीय मंच नाही, तरी पण शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या आपल्या या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आज इकडे महिला मोठ्या प्रमाणात आहेत. तर मला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे, महिला सन्मानाचं धोरण आपल्या सरकारने मोठ्या प्रमाणात राबवायला घेतलेलं आहे. त्यांनी त्यांचा अत्यंत व्यस्त शेड्यूलमधनं वेळ काढला आणि आपल्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. या कार्यक्रमाला या मुलांनी जे सादर केली कला, त्यांचं तर कौतुक केलंच आहे. दादाभाऊंनी त्यांची कला बघितली आहे, कायमच मालेगावच्या बाबतीमध्ये निभावत आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. विग्रह त्रिनयना माणिक्य मौली स्फुर चषकं रक्तोत्पलं बिभ्रति सौम्यां रक्तघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामम्बिकाम्.
ग्रह नक्षत्र रोषांचान्या मत मत विद्ये नाशय नाशय पापम हर हर दुःस्वप्नं विध्वंसय विध्वंसय विघ्न विनाशिनि रजनी सन्ध्ये मुक्तभिनादे मानस्तोषे मानसवेगे शङ्खिनी चक्रिणी रक्षिणी गतिनी शूलिनी अपमृत्यु विनाशिनी विश्वेश्वरी नामिनी केशवदयिते पशुपति सहिते धीमवर्तिनि हरणी कामिनी शबरी विराटी काशक्ति ॐ घं 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 पुढचा कार्यक्रम आहे त्यामुळे प्रस्थान आपण कॅन्सल करू. आरोग्याकरता हसणं खूप गरजेचं आहे आणि बऱ्याच वेळा आपण स्टेटसमध्ये हसत नाही. बरेच जण म्हणतात मी सासूरवाशीने कशी हसू, तर आज मनमोकळं हसायचं आहे. खूप छान हसण्यामुळे सुद्धा आपल्या 72,000 नसा मोकळ्या होता आणि आपले आरोग्य चांगले राहते. बिना भाभी यायचे, ओके, एकमेकाकडे बघायचंय, नमस्ते करायचंय, छान नमस्कार करायचा अगदी मनातनं आणि खूप छान हसायचंय. स्टार्ट. सगळ्यांनी सहभागी व्हायचंय, स्टेजवरचे पण, अच्छा भाभी स्टेजवरचे पण. नमस्ते डॉक्टर. एकमेकाकडे बघायचे, डोळ्यात डोळे घालून हसायचंय. हा 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 हा. स्टार्ट. तुम्ही पण करायचंय माझ्यासोबत. अनाऊन्स करा मॅडम. हा हा हा. एकमेकांकडे पाहून तुम्ही पण करा असं. बंधू वर्ग हसायचंय सगळ्यांनी. हा 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 हा. नीट तोंड. एकमेकींना शेक हँड करा. आता करायचंय सेकंड. याच्यामुळे सुद्धा व्यायाम होतो. एक मिनिट माझा माईक फक्त बघा. हास्याचे प्रकार. आता याप्रमाणे सगळे खूप छान असले. आजचं मंडळ आपला प्रोग्राम खूप छान झालाय म्हणून आपण सगळ्यांची एकमेकांची तारीफ करूया. स्टार्ट. दोघात संयोजक आयोजक बालाजी लोन सगळ्यांची खूप खूप आता शेवटचं हास्य घेते मी. थंडी आली आहे, चेहरा आपला खराब होतोय म्हणून लोणी लावायचंय, त्याकरता ताक घुसळायचंय. सगळ्यांनी बघा व्यायाम कसा घडतो त्याचा लक्षात घ्या. सगळ्यात पहिले स्टार्ट. घुसळ बाई घुसळ, टाकाला झालं उशीर, कृष्ण बाळ अधीर. हे टाक घुसळा.
छान लोणी आलंय, लोणी घ्यायचंय, तोंडाला लावायचंय. खूप छान. आता सगळ्यांनी लस्सी प्यायची माझ्यासोबत. ग्लास बरं. कशी वाटली लस्सी? खूप छान. एक ग्लास आणखी. पुढचा कार्यक्रम खूप छान. धन्यवाद आयोजकांचे. पुढचा कार्यक्रम सोहम अकॅडमीने लगेच तयार व्हायचंय, स्टेजवर यायचंय. ताकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी सदगुण ताकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी राग तुझे अंगाल बदल रक्तात जाग दे गाज भवानी माना हे राजे जीर जीर हे राजे हे राजे जीर जीर शिवसैषा मुद्रा भद्राय नाचते हृदयात साधुदे पुन्हा माता दागिडा जोशो दाही दिशी घुमूदशी छत्रपतींचा घोष हृदयात साधुदे पुन्हा माता दागिडा जोशो दाही दिशी घुमूदशी छत्रपतींचा घोष लढला संग्राम आज हो या मधली हवा वरना तुम्हारी शत्रुचा जन्म घेतो ना आता हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी आपल्या थापड्यात खेळवा मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त तलवार नाचते रमी ऐसा पेटतो राग जगा मरा जीव हा तुझे महाराष्ट्राची बाग हर महादेव हो तलवार नाचते रमी ऐसा पेटतो राग जगा मरा जीव हा तुझे महाराष्ट्राची बाग सगळा सिद्धांत आज हा शक्ती के शतपती हवा संचल जय रूप घाल के साथ मराठी माता हे राजे जीर राजे हे जी जी हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी सदगुण ताकती रात न प्यारे साथ पे तुझे हाथ मराठी माता
तून ताकती जाग न जाने साग पे तुझे आग मगाढ़ी आता हो राज तुझे कान बगम रंतात साग थे गाज भवानी माता है राजे जीर जीर है राजे क्रांती शेवाळ या इनरव्हील मेंबर आहेत, पदाधिकारी आहेत, आणि हर्षदा भावसार या इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट आणि एज्युकेटर आहेत, शिवाय ते ब्युटिशियन आहेत. यांचे स्वागत मी अनिता वाडेकर करणार आहे.
पठाडे संघपद। सीता को देखे सारा गाँव, सीता को देखे सारा गाँव, आँख पे कैसे धरेगी पाँव, बच जाए तो देवी माँ है, जल जाए तो पापन, जिसका रूप जगत की ठंडक अग्नि, उसका दर्पण, सब जो चाहे सोचे समझे, लेकिन वो भगवान, सब जो चाहे सोचे समझे, लेकिन वो भगवान, वो तो खोट कपट के बैरी, वो कैसे नादान, वो कैसे नादान, अग्नि पार उतर कर सीता जीत गई विश्वास, देखा दोनों हाथ बढ़ाए, राम खड़े थे पास, देखा दोनों हाथ बढ़ाए, राम खड़े थे पास, उस दिन से संगत में आया, उस दिन से संगत में आया, सचमुच का वनवास, सचमुच का वनवास, सचमुच का वनवास, सचमुच का वनवास। अतिथी सुनीता सुनील गायकवाड यांचा परिचय मंजुताई करून देतील। भारत मातेला वंदन करूयात आणि सन्माननीय अतिथी आजच्या मुख्य वक्त्या आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुनीताताई गायकवाड। सुनीताताई गायकवाड ह्या आपल्यासारख्या सर्वसामान्य गृहिणी आहेत, परंतु एक गृहिणी आणि तिची ताकद किती असते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण आपण सगळ्याजणी मातृशक्तीचं एक प्रतीक आहोत। आणि त्याच्यामुळे सुनीताताईंचं जरी घरगुती वातावरण असलं, घरामध्ये त्या राहत असल्या तरीसुद्धा एका चांगल्या नेत्याच्या त्या पत्नी आहेत आणि त्या स्वतःबरोबर सर्व कार्यकर्त्यांना त्या सांभाळत असतात। अशा या सुनीताताईंना आज आम्ही आवर्जून मातृशक्तीचा सन्मान करायचा म्हणून आपल्या या कार्यक्रमाला बोलवलेलं आहे। धन्यवाद। धन्यवाद देतील। महत्त्वाचं समारोप सत्र आणि अतिशय उच्च विद्याविभूषित अशा आपल्याला लाभलेल्या वक्त्या यांचं संपूर्ण भाषण आपण ऐकायचं आहे। आज सकाळपासून सुरू असलेल्या आपल्या संमेलनाचा आपण सर्वजण आनंद घेतोय। अतिशय चांगल्या प्रकारे जेवण आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा आपण आनंद घेतला आहे। या संमेलनाचं सार म्हणून आपण जो हा समारोपाचा कार्यक्रम करत आहोत त्याच्या प्रमुख वक्त्या आपल्याला लाभलेल्या आहेत। त्या आहेत भिवंडीच्या प्राध्यापिका डॉक्टर सौ सुवर्णाताई रावळ आणि त्यांचे आपल्याला एक अत्यंत हुशार उच्च विद्याविभूषित आहेत। त्या भिवंडीच्या BNN कॉलेजच्या उपप्राचार्य आहेत। त्या प्राणीशास्त्र विभाग म्हणजे झूलॉजी डिपार्टमेंटच्या प्रमुख आहेत। क्लिनिकल झूलॉजीमध्ये त्यांचं रिसर्च आहे, संशोधन आहे। मुंबई युनिव्हर्सिटी आणि राजस्थान येथील JJT युनिव्हर्सिटीच्या त्या PhD गाईड आहेत। त्यांचे विद्यार्थी अनेकविध युनिव्हर्सिटीमधून चमकत आहेत। त्यांनी विविध पुस्तकांचं लेखन केलेलं आहे।
त्यांची पुस्तके विविध विद्यापीठातून प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या पुस्तकांचा अभ्यास करून विद्यार्थी विविध विद्यापीठात आपले विविध प्रकारच्या डिग्री घेत आहेत. याचबरोबर सुवर्णाताई या भटके विमुक्त विकास परिषदेच्या प्रेसिडेंट आहेत. सुवर्णाताई, आपण अखिल भारतीय घुमंटू अध्ययन समूहाच्या देखील सक्रिय सभासद आहात. बऱ्याच इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये त्यांनी अटेंड केलेले आहेत आणि आपले रिसर्च पेपर तिथे मांडलेले आहेत. त्यांनी विविध लेख लिहिलेले आहेत, प्रकाशित केलेले आहेत. अशा या बहुआयामी सुवर्णाताईंना त्यांच्या या सर्व शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल विविध पुरस्कारांनी गौरविले गेलेले आहे. त्यातील उल्लेखनीय म्हणजे मुंबई विद्यापीठाकडून मिळणारा आदर्श शिक्षिका सावित्रीबाई फुले पुरस्कार आहे. त्याशिवाय पुणे ग्रंथसंग्रहालयाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. झी मराठीतर्फे मिळणारा उंच माझा झोका हा पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेला आहे. त्यांच्या सामाजिक कामावरून देखील त्यांना विविध पुरस्कार विविध संस्थांकडून मिळालेले आहेत. याशिवाय त्यांनी विविध राष्ट्रीय आयोग म्हणजे नॅशनल कमिशन यामध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यामध्ये पश्चिम बंगालच्या सेज असो किंवा 2002 मधील गुजरात दंगलीचे कमिशन असो, लव जिहाद जस्टिस यामधील 2009चे कमिशन असो, यामध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे. माझ्या अल्पबुद्धीने त्यांच्या उत्तुंग आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाचा मी थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्याप्रमाणे इत्र मित्र चित्र और चरित्र किसी की पहचान के मोहताज नहीं होते, ये अपना परिचय स्वयं देते हैं. अशाच पद्धतीने सुवर्णाताई त्यांच्या अतिशय अभ्यासू अशा व्याख्यानातून आपला परिचय स्वतःच करून देतील. धन्यवाद. भोजनाच्या अगोदर गटशा चर्चेचं सत्र होतं. उत्तम भोजन केल्यामुळं एक प्रकारची सुस्ती आली होती, पण उत्तम सांस्कृतिक कार्यक्रमातून आपला आळस. तरी आज आपण ज्या कारणासाठी इथं जमलेलो आहोत त्या भारत मातेच्या चरणी आपण आपलं वंदन अर्पित करूयात, काही घोषणा देऊयात. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. आजच्या या आई बहिणाई महिला संमेलनाच्या कार्यक्रमासाठी सभागृहामध्ये आणि संपूर्ण संयोजनामध्ये मार्गदर्शन म्हणून सतत ज्यांचं योगदान लाभतं आणि या जिल्ह्याचे या विभागाचे माननीय संघचालक, जिल्ह्याचे माननीय संघचालक, कार्यवाहजी, हे जे संमेलन महिला संमेलन आयोजित केलेलं आहे त्याची संयोजन समिती, त्याच्या संयोजिका ॲडव्होकेट मंजुषाताई, सहसंयोजिका संगीता परदेशीताई, दुसऱ्या सहसंयोजिका अनिता सोनवणेताई आणि संपूर्ण संयोजन समिती इतकं उत्तम नियोजनबद्ध संमेलन आयोजन केल्याबद्दल, संपर्क केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. हे संमेलन केवळ आपण सगळ्याजणी एकत्रित यावं केवळ या विषयासाठी भरवलेलं नाही. एक योजना अशी झाली की काळ असा आलेला आहे की आता सर्वांनी केवळ जागच नव्हे तर कृतिशील झालं पाहिजे. आणि म्हणून कुठल्या गोष्टीमध्ये कृतिशील झालं पाहिजे? नको त्या गोष्टीमध्ये आपण खूप कृतिशील असतो, नको त्या गोष्टीमध्ये आपण फार मौखिकही असतो. परंतु आज काळ जो आहे, जो आव्हानाचा काळ जो आहे, त्या आव्हानाला जर सामोरं जायचं असेल तर आज संपूर्ण जग आपल्याकडे एका आशेने पाहतं आहे आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही कर्तव्यबुद्धीनं, जबाबदारीनं काही गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत, अंगीकारल्या पाहिजेत आणि व्यवहारात आणल्या पाहिजेत. आज सकाळी जे सत्र झालं, उद्घाटन सत्र, त्या सत्रामध्ये डॉक्टर मनीषाताई कवठेकरांनी अतिशय सुंदर विषय, आपण कोणाचे वारस आहोत, आपला पूर्व इतिहास काय आहे, आपण कोणाचे पायिक आहोत, याचं एक उत्तम सिस्टमॅटिक विश्लेषण आपल्यासमोर केलं आणि आपलं मन भरून आलं.
अभिमानानं आपण एकदम आनंदामध्ये फुलून गेलोत. अनेकांनी म्हटलं की खूप छान विषय झाला. आपण खरंच भाग्यवान आहोत. भाग्यवान यासाठी आहोत की आपण भारतामध्ये जन्म घेतलेला आहे. आपल्या देशाचं नाव भारत आहे. भारत या शब्दाची जर फोड केली आणि त्याचा अर्थ जर काढायचा म्हटला तर भाचा अर्थ होतो तेज, ज्ञान, आणि रत म्हणजे रमणारा. आपण सगळे तेजामध्ये रमणीय असणारे आणि ज्ञानामध्ये रमणारे लोक आहोत. याचाच अर्थ असा आहे की आपण मूलतः आपला मूळ स्वभाव जो आहे तो ज्ञानवर्धन करणं आणि ते मुक्त हस्ते, मुक्त कंठाने सर्व दूरपर्यंत सर्वांना देणं, हा आपला मूळ स्वभाव आहे. आणि हे आपण परंपरेने करत आलेलो आहोत. आत्ताचा जो विषय आहे समारोप सत्रातला, तो विषय आहे भारताच्या विकासात महिलांची भूमिका. सकाळच्या सत्रातून आपल्याला कळलंच असेल किती उज्ज्वल परंपरा आहे महिलांनी. असं कुठल्याही देशाचा, कुठल्याही समूहाचा, कुठल्याही कुटुंबाचा विकास हा एकांगी होऊ शकत नाही. एकट्या दुकट्याच्या व्यक्तिमत्वातून किंवा कामातून होत नाही. आणि त्याला सढळ साथ जर कोणाची लाभत असेल ती महिला आहे. कारण आपल्या भारत देशाकडे कुठल्या अर्थाने बघितलं जातं, आपली समाज व्यवस्था ही कुटुंब केंद्रित आहे. आणि माझं ठाम मत आहे, कुटुंबाला बांधून ठेवणारी, म्हणूनच समाजाला बांधून ठेवणारी आणि म्हणूनच देशाला बांधून ठेवणारी जर अग्रणी दूत कुणी असेल, अग्रणी कुणी असेल तर ती महिला आहे. आणि म्हणून याची जबाबदारी आपल्याला माहिती आहे. आपण हे कर्तव्य अगदी सहजपणे पेलत असतो, सहजपणे करत असतो. पण इथून पुढे आपल्याला डोळसपणे काही गोष्टी कराव्या लागतील. आज सकाळपासून एका चिंतन मंथन प्रक्रियेतून आपण गेलेलो आहोत. प्रत्येक चर्चासत्रामध्ये, गटशा चर्चेमध्ये प्रत्येकीने आपलं मत मांडलेलं आहे. तिला काय वाटतं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही असं गप्पा मारत होतो त्यावेळेस मी सहज मनीषताईंना म्हटलं, महिला ही मूळतःच सूक्ष्म निरीक्षण करणारी आणि त्याच्यावर व्यवहार करणारी व्यक्तिमत्व असतं. तिचं निरीक्षण खूप सूक्ष्म असतं. आणि म्हणून छोट्या गोष्टीमध्ये तिचं लक्ष असतं. मग ते कुटुंबाच्या बाबतीमध्ये असो किंवा आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसराच्या बाबतीमध्ये असो. पण आपलं व्यक्तिमत्व ज्यावेळेस आपण म्हणतो तर ते व्यक्तिमत्व नेमकं आपल्या परंपरेने, आपल्या भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये काय असतं. आपली व्यक्तिमत्व विकासाची किंवा व्यक्तिमत्वाची ओळख काय आहे. आपण म्हणतो की शरीर, मन, बुद्धी, आत्मा याचा समांतररित्या, एकात्मरित्या विकास होत राहणं. केवळ शरीराचा विकास, शरीर केंद्री, भौतिक केंद्री आपण नाही आहोत. केवळ मनाचं लुभावणं आपण नाही आहोत. तर ह्या सगळ्यांचं संयोग शरीर, मन, बुद्धी, आत्मा त्याचा विकास होणं. आता हे विकास होणं केवळ माझं भाषण ऐकल्यामुळं किंवा अन्य कुणाचं भाषण ऐकल्यामुळं होणार आहे का? नाही. प्रत्येकाला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास आपल्या परिश्रमानेच करावा लागतो. पण तो करत असताना मी जे काही कृत्य करते आहे त्या कृत्यामध्ये केवळ माझं शरीर आनंदी होतं आहे का, माझ्या मनाला काही आणखी आनंद मिळतो आहे का, माझा आत्मा तृप्त होतो आहे, याचा प्रश्न, याची प्रतिक्रिया ज्याची त्यांनी स्वतःला विचारायची आहे. आपल्या संस्कृतीमध्ये आपलं व्यक्तिकेंद्र सामाजिक नाही, संस्कृती नाही आहे. आपण कुटुंबकेंद्री, समाजकेंद्री आणि म्हणून राष्ट्रकेंद्री व्यक्तिमत्व आहोत. आपण प्रत्येक वेळेस आपल्या राष्ट्राशी स्वतःला जोडत असतो. एकट्यापुरतं आपण बोलतच नाही. जेव्हा जेव्हा मी बोलत असतो किंवा जेव्हा आपण बोलत असतो कुठे ना कुठली माझी नाळ जी आहे या समाजाशी, देशाशी जोडलेली असते. आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण एकमेकाच्या परस्परावलंबी, परस्पर पूरक, सकाळी खूप छान विश्लेषण मनीषाताईंनी केलं. आपण परस्परावलंबी आहोत आणि परस्पर पूरक आहोत. आणि तसंच आपल्याला आपल्या विकासाच्या परिप्रेक्ष्यामध्ये सुद्धा आपल्याला तसंच वागावं लागणार आहे. केवळ भौतिक विकास म्हणजे सर्वांगीण विकास नव्हे.
तर शरीर मन बुद्धी आत्मा याचा विकास हे करण्यासाठी आपल्याकडे कुठल्या बाहेरच्या लिटरेचर वाचण्याची किंवा बाहेरच्या गुरुला बोलवण्याची काही आवश्यकता नाही. आपला जो रोजचा व्यवहार आहे तो रोजचा व्यवहार जो परंपरेने आपल्याकडे आलेला आहे त्या पद्धतीने आपला व्यवहार केला, आपला विचार केला, आपल्या मनाचं संगोमन केलं तर आपोआप आपण हे परस्पर पूरक विकासाची जी संकल्पना जी आहे शरीर मन बुद्धी आत्मा ते आपण अचीव करू शकतो. सकाळी मनीषाताईंनी असं सांगितलं की समाजाच्या विकासामध्ये किंवा कुटुंबाच्या विकासामध्ये किंवा राष्ट्राच्या विकासामध्ये केवळ पुरुष किंवा केवळ स्त्री असं असून चालत नाही. ही मुळातच सृष्टी, मी झुलॉजीची विद्यार्थिनी आहे, सृष्टीची निर्मितीमध्ये दोघांचाही नर आणि मादी, स्त्री आणि पुरुष, महिला आणि पुरुष हे एकत्रितच प्रवास करावा लागणार आहे. आणि जेव्हा आपल्याला एकत्रित प्रवास करायचा आहे तो परस्परावलंबीही असला पाहिजे आणि परस्पर पूरकही असला पाहिजे आणि तो असतोच. प्रत्येकच वेळेस काय आपण त्याचं विश्लेषण करत बसत नाही. हे सगळं करत असताना आपण आदर्श कोणाचे पाळावेत? आपल्यासमोर असे कुठले पाठ आहेत की त्याला बघून आपण आपलं वागणं, आपलं व्यवहार केला पाहिजे? अनेक ऋषिका आहेत, ऋचा रचणाऱ्या ऋषिका आहेत, वेदांच्या ऋचा रचणाऱ्या आहेत, युद्धभूमीवरती रणांगण गाजवणाऱ्या आपल्याकडे आहेत. तिथं काही चित्र लावलेली आहेत. या संमेलनाला नाव आई बानाई दिलेलं आहे. हे बानाईचं एका वाक्यात जर विश्लेषण करायचं असेल तर आपण काय म्हणू शकतो? भक्तीची आणि समर्पणाची अतच्च पातळी जी काही असते, अतिउच्च पातळी, ती म्हणजे बानाई. देवाला या बानाईच्या घरी चाकर म्हणून यावं लागलं. देवानी चाकरी स्वीकारली आणि देव येऊन राहिले. या भक्तीची एवढी ताकद आहे. आपण त्याच भक्तिरसामध्ये आपण रमणारे लोक आहोत. ही उदाहरणं केलेली आहेत. माता म्हणून जो आपला रोल आहे, माता जिजामाताचं चित्र समोर आहे. माता म्हणून माझा रोल काय आहे? मी अशा अपत्यांना जन्म दिला पाहिजे, माझं अपत्य असं संस्कारित केलं पाहिजे की ते माझ्या कुटुंबपूरक, समाजपूरक आणि राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करण्यासाठी, राष्ट्राला उभं करण्यासाठी, राष्ट्राचं आत्मतेज जागवण्यासाठी त्याला मी निर्माण करेल, त्याच्यावरती संस्कार करेल. आणि ती जी निर्मिती जी आहे म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आणखी दुसरं कुठलं उदाहरण पाहिजे? महिला ही कधीही अबला नसते. महिला ही कधीही अबला नसते, ती कधीही दुर्बल नसते. ना शारीरिक दुर्बल ती आहे, ना ती मानसिक दुर्बल आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण जर बघायचं म्हटलं तर अहिल्यादेवी. शत्रूचं आक्रमण होतं, शत्रूंनी या देशातल्या संस्कृतीला ध्वस्त करण्याचा चंग बांधला होता. अनेक मंदिरं तोडली होती. आमच्या भक्तीवरती, आमच्या भावनेवरती, आमच्या संस्कारावरती, आमच्या मंदिरावरती आघात झाले होते. पतीच्या निधनानंतर सासऱ्याच्या सहाय्याने, आदेशाने, मार्गदर्शनाने ही आमची माता उभी राहते आणि तोडलेली अनेक मंदिरं उभी करते. आणि आमच्यातलं जे तेज आहे, सांस्कृतिक तेज जे आहे ते जागृत करायला ती संदेश देते. आणखी कुठली उदाहरणं आपल्याकडं पाहिजे? मधल्या आक्रांताच्या कालावधीमध्ये महिलांना मोकळेपणाने बाहेर जाता येत नव्हतं आणि म्हणून शिक्षण न घेण्याचं बंधन आपल्याला आलं. शिक्षण घ्यायचं नाही. सावित्रीबाई फुले उभी राहिली, ज्योतिबांनी उभं केलं, ती शिकली आणि तिने पुन्हा बंद पडलेला परिपाठ जो आहे, याचा अर्थ असा नाही आहे की पूर्वी महिला शिकत नव्हत्या. आम्ही सकाळी सांगितलं की कितीतरी ऋचा रचणाऱ्या ऋषिका आहेत, कितीतरी वीरांगणा आहेत की ज्यांनी या देश स्वातंत्र्यासाठी, राणी लक्ष्मीबाईचं चित्र आपल्यासमोर आहे. रणांगण इथे राणी लक्ष्मीबाईसारखं, राणी चन्नम्मासारखं रणांगण गाजवून शत्रूला चारो दिशा पळायला लावणारे आणखी कुठली उदाहरणं आपल्याला पाहिजेत? परंतु आत्ताची स्थिती, आत्ता काय तलवार घेऊन घोड्यावर बसून रणांगणामध्ये लढण्याची गरज नाही. आत्ता जी गरज आहे ती वैचारिक लढाईची आहे. हे संमेलन ज्या उद्देशाने भरवलेलं आहे ना, हे संमेलन भरवत असताना अतिशय सिलेक्टिव्ह महिला या संमेलनामध्ये याव्यात, ज्या समाजाचं नेतृत्व करतायत. मग छोट्या गटामध्ये असतील, बचत गट असेल, स्वयंसेवी संस्था असतील, धर्मसंस्था चालवणाऱ्या असतील, प्रोफेशनल्स असतील, डॉक्टर्स असतील, वकील असतील, त्या गटामध्ये त्या प्रमुख आहेत. आणि त्याच महिलांनी या संमेलनामध्ये यावं
इथं विचार ऐकावा असं धोरण का ठेवलं गेलं? कारण इथून गेल्यानंतर हे सर्व त्या महिलांपर्यंत पोचवायचं आहे ज्या आज या संमेलनात आलेल्या नाहीत, काही कारणाने येऊ शकलेल्या नाहीत, त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि म्हणून अतिशय निवडून आपल्या सगळ्यांना या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला बोलवलेलं आहे. ती भूमिका आपल्याला इथून गेल्यानंतर पाळायची आहे. आव्हानं खूप आहेत. बऱ्याच वेळास आपण गांगरतो. ह्या गांगरण्यामध्ये कधीतरी कुटुंबाचं रिस्ट्रिक्शन असतं, कधीतरी समाजाचं रिस्ट्रिक्शन असतं आणि आपण स्वतःला घालून घेतलेली काही मर्यादा असतात. मी महिला आहे, मी काय करू शकते. आणि म्हणूनच ही सगळी उदाहरणं सकाळपासून आपण त्याच्यावरती चर्चा करतो आहोत. गटशहा चर्चेमध्ये आपण काही विषय चर्चा केले की आरोग्य, आर्थिक विकास, स्थानिक समस्या, अशा काही विषयावरती आपण चर्चा केली. हे विषय का म्हणून घेतले? हे विषय याच्यासाठी घेतले की या विषयावरती एक वैचारिक धारणा आपली निर्माण व्हावी. ही धारणा निर्माण झाली, आपलं फाउंडेशन स्ट्रॉंग झालं, ती वैचारिक दृढता निर्माण झाली की त्या विचाराच्या आधारावरती आपल्याला व्यवहार करायला पुढे सुकर होईल. आणि म्हणून आपण सगळ्याजणी इथे जे आलेलो आहोत, हे संमेलन संपल्यानंतर काय आपण लगेच एकमेकाच्या दूर जाणार नाही आहोत. ही बांधणी आपल्याला तशीच ठेवायची आहे. एकमेकाला सहाय्यभूत होऊन आपण एकमेकीचा विकास, आणि तो विकास केवळ एक व्यक्तीचा नाही तर कुटुंबाचा विकास. कुटुंबाच्या ह्याच्यामध्ये मी येत असताना लव जिहाद हे विषय ऐकत होते. प्रत्येक गटामध्येच ह्या समस्येचं चर्चा झाली, विश्लेषण झालं, मतं मांडली. खूप त्याच्यावरती कामही झालेलं आहे. 2009 साली जगातलं या विषयाकडे, जगाची समस्या ही केवळ भारताची नाही आहे. पहिली घटना जी झाली ती ब्रिटनमध्ये झाली. एका पंजाबी मुलीच्या बाबतीमध्ये झालेली होती ही घटना. त्या मुलीने तिथून सुटका करून तिचं मत वेबसाईटला मांडलं आणि तिथून ती सुरुवात झाली. त्याच्या अगोदरपासून आपल्या देशामध्ये सायलेंटली हे चाललं होतं. भारतानं ही समस्या ओळखली, कारण लव जिहाद हा केवळ एका मुलीला फसवण्याचा विषय नाही, तर तो आपल्या संस्कृतीवरती आक्रमण आहे. याचं मी विश्लेषण असं करते की सुरुवातीला जेव्हा 2009ला आमचं कमिशन केरळाला गेलं, केरळाच्या लोकांनी म्हणजे वर्तमानपत्रात ह्या सगळ्या विषय खूप आले आणि मग तिथल्या जस्टिस ऑन ट्रायल या संस्थेच्या माध्यमातून हे कमिशन यावं आणि त्याचा अभ्यास व्हावा म्हणून ते कमिशन नेमलं केलं. आणि त्या कमिशनमध्ये एक ॲकॅडमिशियन म्हणून, सोशल ॲक्टिव्हिस्ट म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. तिथे जे सगळेजण, जे आई वडील मावशी काकी सगळेजण आले होते की ज्यांच्या मुली अशा पळून गेल्या होत्या, या लव जिहादामध्ये अडकलेल्या होत्या, त्यांनी जे विश्लेषण केलं आणि त्यावेळेच्या वेबसाईटवरती यांच्या जाहिराती जेव्हा येत होत्या की लव जिहाद, तिथं रेट कार्ड जे होतं ते केवळ ब्राह्मण मुलींचं रेट कार्ड होतं. त्यावेळेस सगळ्यात जास्त रेट जो होता तो गुजराती ब्राह्मणचा होता, 2 नंबरचा होता देशस्थ ब्राह्मण, 3 नंबरचा कोकणस्थ ब्राह्मण, 4 नंबरचा कराडी ब्राह्मण, असं वेबसाईटवरती रेट कार्ड होतं. मी जेव्हा त्याचा विचार करायला लागले की का बरं ह्या पर्टिक्युलर एखाद्या समुदायावरतीच टार्गेट केलं जातं आहे. आत्ता तर सर्वच आले, आत्ता ST पर्यंत हे लोन पोचलं, अनुसूचित जनजातीपर्यंत हे लोन पोचलं, पण सुरुवातीला का हे केलं? कारण संस्कृतीला प्रवाहित करणारा, जतन करणारा, बोलणारा जो समूह आहे तो ब्राह्मण समूह आहे. शिकतो, बोलतो, बोलायचं डेअरिंग करतो, समाजाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो. हे नाकारून चालणार नाही आहे. कुणी उद्या माझं हे आत्ताचं भाषण ऐकून कुणी माझ्यावरती आक्षेपण घेऊ शकेल, पण त्याचं विश्लेषण मी करू शकते. काय भ्रष्ट करायचं आहे? तर त्या मुलीचं उदर भ्रष्ट करायचं आहे. हे सांस्कृतिक आक्रमण नाही वाटत आहे आपल्याला, हे सांस्कृतिक आक्रमणच आहे. कारण गर्भसंस्कारातून गर्भामध्येच मूल शिकायला लागतं, तेव्हापासून संस्कार होतात आणि तेच जर जिनोमिक स्टेटस जर स्पॉईल केलं, विद्रूप केलं, विकृत केलं आणि तिथून जी निर्मिती होणारी जी आहे ती इतकी घातक निर्माण होईल आणि आपल्याला पूरक निर्माण होईल, अशी त्या लोकांची मानसिकता आहे. आणि म्हणून त्याच्या पाठीमागचा एवढा सूक्ष्म विचार आहे. आपण तेवढा विचार करतच नाही. आपण फक्त काय म्हणतो, आमची पोरगी पळून गेली, पळून नेली
आणि मग त्याच्यानंतर मग आपण लपवून ठेवतो, सांगत नाही, खानदान जातपात। आता बऱ्यापैकी जागरण आलेलं आहे, बऱ्यापैकी आईबाप जागृत झालेले आहेत। याच्यावरती उपाय म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते की आयांनो, आपल्या मुलीकडे आणि आपल्या मुलांकडे सुद्धा लव जिहाद केवळ मुलींबाबतीतच होतो आहे हा गैरसमज काढून टाका। लव जिहाद हा मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा होतो आहे। म्हणून याकडे लक्ष द्यायचं म्हणजे काय करायचं? मुलं तर येऊन आपल्याला सांगणार नाहीत, कारण ह्या लपवाछपवीतूनच होत असतं। म्हणून रोज संध्याकाळी एक 10-15 मिनटं, अर्धा तास आपल्या मुलांशी गप्पा मारा। अशा मुलांना तुम्ही सज्जन मूल समजूच नका की जे मूल घरी आल्यानंतर शांतपणे खाली मुंडी घालतंय, आपल्या रूममध्ये जातंय आणि काही बोलत नाही, अशी मुलं सज्जन नसतात। मी एक शिक्षिका आहे, मी सांगते, जी मुलं घरामध्ये आल्यानंतर बडबड बडबड बड करतात, दिवसभराचा वृत्तांत आईबापाच्या कानावरती घालतात, ती मुलं मोकळी असतात, चांगली असतात। हे टेस्टिंगचं नॉर्म आहे। आपल्या मुलांच्या आजूबाजूला कुठल्या मैत्रिणीच्या घोळक्यामध्ये ती राहते आहे, कुठल्या मित्रांच्या घोळक्यामध्ये राहते आहे, तिच्या किंवा त्याच्या व्हॉट्सअपवरती कुठल्या प्रकारचं चॅट होतं आहे, कोणती वेबसाईट बघितली जाते आहे, याच्यावरती मधून चेक ठेवा। त्यातून लक्षात येईल की आपलं मूल कुठल्या लाईनला चाललेलं आहे। हे आपल्याला करावं लागेल, त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। आणि म्हणून हा जो सामाजिक विकासामध्ये ज्या भूमिका म्हटलेल्या आहेत, सामाजिक विकासामध्ये आपल्या काय भूमिका आहेत? अनेक समस्या आहेत समाजामध्ये। सगळ्या समस्यांना आपण लगेचच हात घालू शकतो का? धीराधीरानं एकामागून एक ह्या समस्या येतील। पण काही समस्यांच्या बाबतीमध्ये ज्या आता अंगावरती राक्षस म्हणून आलेल्या आहेत, आपलं जगणं दूषर झालेलं आहे, अशा समस्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार करावा लागेल। त्यातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे पर्यावरणाच्या संदर्भामध्ये आपलं जगणं मुश्किल। मी हे विषय शिकवते, किती आहे की आज इथं बसलेल्यापैकी कुणीही सांगावं, तुम्ही जर एक अर्धा किलोमीटर चालत गेला तर तुमचा दम लागतो की नाही? दम लागतो। अनेकांना बीपी आहे की नाही? आहे। साधं क्लायमेट चेंज झालं, थंडीचं गरमी, गरमीचं थंड झालं, लगेच सर्दी खोकला होतो की नाही? होतो। हे सगळे कशाची लक्षणं आहेत? पर्यावरणामध्ये जे दूषितीकरण आलेलं आहे, पर्यावरणाचं आपण अजिबात इतके निष्काळजी झालेलो आहोत, त्या पर्यावरणाचं आपल्याला रक्षण करावं लागेल। कुणी म्हणेल की आता करायचं म्हणजे काय? मोदीजींनी तर सगळ्यांना झाडू घेऊन सगळ्यांना कामाला लावलंच आहे, आपण ते करतोच आहोत, ते तर केलंच पाहिजे। मी खरंच सॅल्यूट करते आपल्या माननीय पंतप्रधानांना। या देशाचे पंतप्रधान झाले आणि पहिलं भाषण त्यांनी जे केलं, त्या पहिल्या भाषणामध्ये पहिला जो विषय जो त्यांनी उचलला तो टॉयलेट बांधणीचा। प्रचंड टीका झाली। मला विचारा, एका ग्रामीण भागात राहिलेल्या, लहानापासून तारुण्यापर्यंत राहिलेल्या मला विचारा, टॉयलेट नसल्यावरती काय मानहानी असते, किती असन्मानित असतं। त्यांनी जी उदाहरणं दिली ती जशी त्या तशी आहेत। त्या एका टीका खूप झाली त्यांच्यावरती, मूर्ख आहेत लोक टीका करणारे, टीका खूप झाली। पण त्या मोहिमेमुळे गेल्या 9 वर्षामध्ये जी स्वच्छता आपण आपल्या देशभरामध्ये पाहतो आहोत, त्याचं क्रेडिट काय तुम्ही त्यांना देणार नाही आहेत का? दिलं पाहिजे, द्यावंच लागेल। स्वच्छता मोहिमेसाठी त्यांनी स्वच्छता मोहीम केली, स्वतः खराटा हातामध्ये घेतला आणि झाडायला सुरुवात केली आणि सगळ्यांना तो संदेश दिला की आपापला परिसर स्वच्छ ठेवा, प्लॅस्टिकचा वापर करू नका, झाडांची तोड करू नका। हे सगळे संदेश केव्हापासून हरियाणामध्ये चिपको आंदोलन जे झालं ना, तेव्हापासून देता आहेत। कुणी मानलं का? नाही मानलं। आपल्या समोर झाडाच्या कत्तली होतात, आपण शांत बसतो। आता आपल्याला जागावं लागेल। कुठलं झाड तोडत असेल तर तिथं चिपको आंदोलनासारखं त्या झाडाला मिठी मारावी लागेल किंवा त्याच्यावरती आवाज तरी उठवावा लागेल। हे सगळे विषय आहेत, सुरक्षेचे विषय आहे। सुरक्षेच्या विषयामध्ये लव जिहादचा विषय केला आणि दुसरा सुरक्षेचा विषय की आपण सार्वजनिक ठिकाणावरनं जात असताना पूर्वीसारखं आपल्याला मोकळं स्वतंत्र वाटत नाही। सुरक्षेचे अनेक विषय आहेत। शाब्दिक असुरक्षा आहे,
अतिशय वाईट शब्दामध्ये बोललं जातं. मी कॉलेजची प्रोफेसर आहे आणि मग मुलं कुठल्या शब्दामध्ये बोलतात? स्त्रीच्या अंतरंगाचा उल्लेख करूनच ती बोलतात. आपण आया आहोत, आपण बहिणी आहोत, आपण आजा पण आहोत. माझा नातू, माझा मुलगा, माझा भाऊ, काय त्या शब्दाचा उच्चार करतोय का? मी अशा गोष्टी खूप सूक्ष्मपणे माझ्या कॉलेजमध्ये सोडवत असते. एखादा मुलगा शिवराळ भाषेमध्ये बोलत असेल तर त्याच्या पूर्ण आईबापाला, बहिणीला बोलवून घेऊन त्यांच्यासमोर ते सगळं विश्लेषण करते. मुलगं लाजून लाजून चूर होऊन जातं त्या तोंडातनं. तर तीच भूमिका, तेच काम आपल्याला आपल्या घराच्या पातळीवरती आपल्याला करावं लागेल. आपण आज जे ऐकलं, आपलं समुपदेशन झालेलं आहे. आपण खूप चांगल्या गोष्टी ऐकल्या. आपलं अभिमानाने ऊर भरून आलं. आपल्या विचाराच्या खिडक्या अशा लख उघड्या झाल्या सकाळपासून. मग हे आपण आपल्यापुरतंच ठेवणार आहोत का? आपण तिथंपर्यंत नेऊन पोचवलं पाहिजे. मग वस्त्या असतील, वाड्या असतील, वसतिगृह असतील किंवा वेगवेगळे उपक्रम असतील, उत्सव असतील, तर तिथे जाऊन हे सांगितलं पाहिजे. कुटुंब प्रबोधनाचा एक विषय आपण हाताळत असतो. विवाह समुपदेशन हे आपण केलं पाहिजे. आज सगळ्यात जास्त कन्सर्नचा विषय जो आहे तो लग्नानंतर डिवोर्सचा. मुलामुलींचं पटत नाही, 1-2 वर्षामध्ये डिवोर्स होतो. त्याची कारणं आपल्याला शोधली पाहिजेत. आणि म्हणून विवाहपूर्व आणि विवाहपूरक जेव्हा मुलं होतात त्याच वेळेस त्यांच्याशी गप्पा माराव्या लागतील. कारण आपली संस्कृती सांगते लग्नाची गाठ ही 7 जन्माची गाठ आहे. आणि त्या 7 जन्माची गाठ म्हणजे केवळ उपचार नव्हे, तर 7 जन्म त्याचं सायंटिफिक कारण असं आहे. आपला जो जिनोम आहे, ज्याला तुम्ही DNA म्हणता, ज्याला तुम्ही अनुवंश म्हणता, त्याचे संस्कार जे आहेत त्याला आम्ही रेग्युलेशन म्हणतो. त्याचे संस्कार जे आहेत पुढचे 7 जन्म राहतात. आईबापातून मुलात, मुलातून पुढे अशा 7 पिढ्यांपर्यंत राहतात. म्हणून आपलं जे काही तत्त्व जे आहे ते अनसायंटिफिक नाही आहे, केवळ असंच कुणी निर्माण केलेलं नाही आहे. त्याच्या पाठीमागे सायन्स आहे. 7 जन्माची नाती असतात. हे आपण सांगणार आहोत की नाही आपल्या मुलांना? 7 जन्मांची नाती म्हणजे तिथं शील शुद्धीकरण आलं, तिथं चरित्र शुद्धीकरण आलं, तिथं वाचा शुद्धीकरण आलं, तिथं विचार शुद्धीकरण आलं. हे सगळ्या गोष्टी, पारदर्शकता आली, प्रामाणिकता आली, स्वच्छ व्यवहार आला, ह्या सगळ्या गोष्टी चारित्र्यामध्ये येतात. केवळ स्त्रीला भ्रष्टता म्हणजे चारित्र्य हाणं असं नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी चारित्र्यामध्ये येतात. हे चारित्र्य संपन्न आपण स्वतः झालं पाहिजे, आपल्या मुलांना केलं पाहिजे. आणि तीच चारित्र्य संपन्नता तो पुढच्या पिढीपर्यंत कसं घेऊन जाईल हे त्याला सारखं आपण त्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून कुटुंब प्रबोधन हे केलं जातं. विवाहपूर्व समुपदेशन केलं जातं, विवाहानंतरचं समुपदेशन केलं जातं. त्याच्यासाठी मी भटके विमुक्तांचं काम करते. आपल्या परंपरेमध्ये एक व्यवस्था अशी होती, इथं बसलेल्या प्रत्येकाला ती व्यवस्था माहिती आहे. लग्न झाल्यानंतर आपल्याकडे मुला-मुलींना देवदर्शनाला पाठवत असत. तिथला प्रसाद आल्यानंतर रात्रभर गोंधळ घालत असत, गोंधळाची पूजा करत असत. आणि त्या गोंधळामध्ये काय सांगत असत? त्या गोंधळामध्ये शंकर आणि पार्वतीचं संपूर्ण जीवन चरित्र सांगितलं जात असं. ज्या चुका पार्वतींनी केल्या, ज्या चुका शंकरांनी केल्या, आणि म्हणून त्यांच्या संसारामध्ये अनेक विघ्न आलेली आहेत. पार्वती कधी रुसून गेली, तर शंकर कधी रुसून गेला, परत मनमुटाव झाला. अशा अनेक शिवपुराणामध्ये अशा सगळ्या घटना तुम्हाला मिळतात. आपल्याकडे आपल्या उपासना पद्धतीमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये असं प्रावधानच आहे, अशी योजनाच आहे. आणि म्हणून रात्रभर गोंधळ घालायचा म्हणजे गीतेच्या माध्यमातून, पथनाट्याच्या माध्यमातून गोंधळ घालणारे जे आहेत हे शंकर पार्वतीची कथा सांगतात, कुटुंबाची कथा सांगतात. शंकराचं कुटुंब हे नेहमी एकत्रित असतं. 2 मुलं, नंदी, नोकर, चाकर सगळेजण एकत्र असतात. पती पत्नी किती जरी मनमुटाव झाला तर त्याचं जे दर्शन जे आहे ते कुटुंबाचं दर्शन आहे. आणि म्हणून हे प्रबोधनाचंच एक गोंधळ हा एक प्रबोधनाचा आहे. तो आपण अगोदर नीट कान देऊन ऐकला पाहिजे. नवजोडप्याला, नवदंपत्याला कान देऊन ऐकण्यासाठी बाध्य केलं पाहिजे. आणि जो गोंधळ घालतोय ना त्यालाही सांगितलं पाहिजे, बाबा आम्हाला समजेल असं गीत म्हण, आम्हाला समजेल अशी कथा सांग. ही करण्याची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या प्रकारचे योजना केल्या जातात.
आपण तसे दानशूर याच्यामध्येच मोडतो. त्यामुळं पैशाचं ज्ञान, वेळेचं दान, कधीतरी ज्ञानाचं ज्ञान, नेत्रदान, अवयवदान, अशा अनेक गोष्टी असतात. ह्या सगळ्या गोष्टीचा जे महत्त्व आहे ना ते आपण जाणून घेतलं पाहिजे आणि शक्य तेवढं ते लोकांपर्यंत कसं पोहोचवणं. रक्तदानासारखा विषय असतो, अडचणी असतात, आपण महिला नेहमी त्याच्या पाठीमागे राहतो, त्याचंही महत्त्व आपण जाणून घेतलं पाहिजे. संस्काराच्या विषयामध्ये तुम्ही ज्या संमेलनामध्ये आलेला आहात त्या संमेलनाचे सगळे जे आयोजक आहेत ना, नियोजन करणारे, आयोजन करणारे, ते संस्कार केंद्रावरती फार भर देतात. संघाच्या रचनेमध्ये संस्कार केंद्राला खूप महत्त्व आहे. म्हणजे आपलं मूल 3-4 वर्षाचं झालं की त्यांनी शिकलं पाहिजे. मांडी घालून बसलं, सकाळी उठल्यानंतर धरती मातेला नमस्कार करणं, आंघोळ झाल्यानंतर देवापुढे जाऊन 2 हात जोडणं, शक्य असेल तर प्रार्थना करणं, भोजनाच्या अगोदर भोजन मंत्र म्हणणं, झोपण्याच्या अगोदर धरती मातेला पुन्हा नमस्कार करणं, हे संस्काराचे विषय आहेत. छोटे छोटे छोटे. आणि मग कसे घडत असतात? तू नमस्कार कर असं म्हणल्याने होत नसतात. आपण अगोदर नमस्कार करायला शिकलं पाहिजे, आपण अगोदर रामाचं नाव जप करायला शिकलं पाहिजे. आईचं दायित्व खूप मोठं आहे, वडिलाचं दायित्व खूप मोठं आहे. घरामध्ये आईनेच सगळं करायचं आणि घर आमची मालकीनबाई सांभाळते असं म्हणायचं. असं म्हणून पुरुषांची सुटका होणार नाही आणि तिची सुटका करून घेऊ नये. हे घरी गेल्यानंतर आपल्या घरातल्या मुलाला, पतीला, सासऱ्याला सगळ्यांना सांगा. कारण कुटुंब हे सगळ्यांचं आहे. कुटुंब हे पती पत्नी दोघांचं, आई बापांचं, आजी आजोबांचं, सगळ्यांचं आहे. हे करून आपल्याला संस्काराचा जो रथ आहे तो आपल्याला न्यावा लागेल. त्याच्यासाठी अगोदर स्वतःला संस्कारित झालं पाहिजे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला जर विचार मिळाला नाही, आपण जर आपलं वैचारिक प्रबोधन केलं नाही तर हे संस्कार आपण अंगीकारू शकत नाही. आणि म्हणून राष्ट्रपुरुषांची, राष्ट्रमातांची, देवांच्या जीवनी, संतांच्या जीवनी आपण ऐकल्या पाहिजेत, वाचल्या पाहिजेत. आपलं नरेटिव्ह आपण एस्टॅब्लिश केलं पाहिजे. आपल्यावरती पाश्चिमात्यांनी सांगितलं असं करा, आपण असं करायला लागलो. आपण आपलं नरेटिव्ह करायलाच विसरलो. त्याच्यासाठी वाचलं पाहिजे. काय योग्य आहे, माझ्या भारताशी ह्या विचाराची कुठं नाळ जोडते आहे, ह्या सगळ्याचा विचार आपल्याला करावा लागेल. हे सगळं करत असताना आजचं धाकधुकीचं जीवन आहे आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये अर्थ याला फार महत्त्व आलेलं आहे. जो तो अर्थार्जनासाठी आणि आर्थिक विकास झाला म्हणजेच माझा विकास झाला अशी एक मनोभूमिका तयार झाली आहे. आणि म्हणून आर्थिक विकास व्यक्तीतून देशाकडे जात असतो. एका व्यक्तीचा आर्थिक विकास जर झाला, एका कुटुंबाचा जर झाला, तो समाज, तो समुदाय, तो जात समुदाय विकसित झाला तर राष्ट्र पण विकसित होतं. आणि आपल्या पंतप्रधानांनी स्वावलंबी भारत ही एक नारा दिलेला आहे. म्हणजे काय? माझ्या देशात पिकलेलं, माझ्या देशात उगवलेलं, माझ्या देशात बनलेलं, माझ्याच देशातल्या लोकांनी विकलेलं मीच ते खरेदी करणार. म्हणजे माझा पैसा माझ्याच देशाच्या चक्रातून गेला पाहिजे. म्हणजेच माझ्या देशाचा एका अर्थाने आर्थिक विकासाला माझा छोटा हातभार लागेल असं हे करेल. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. बचत गटासारख्या विषय अतिशय सक्सेसफुल मॉडेल आहे आपल्यामध्ये. बचत गटामध्ये आपण आर्थिक विकास फार चांगल्या पद्धतीने केलेला आहे. 1, 2, 10 रुपयासाठी ती माता भगिनी 2-2 दिवस नवऱ्याच्या पाठीमागं, सासऱ्याच्या पाठीमागं लागत होती. आज बचत गटाची सदस्य झाली, लाखोची व्यवहार करायला लागली. मुलांच्या फीसाठी, मुलांच्या लग्नासाठी, दवाखान्यासाठी तिला कुणाकडे हात पसरायची गरज लागेना. असे बचत गटाचे विषय असतील, बचत गटातून रोजगार निर्मितीचे विषय असतील, छोटे स्मॉल स्केल इंडस्ट्रीचे विषय असतील, प्रोडक्शनचे विषय असतील, हे विषय आपण केले पाहिजेत. आपल्या आर्थिक उन्नती झाली की आपली कुटुंबाची होते आणि एक कुटुंब विकसित झालं की समाज आपोआप आणि देश स्वावलंबी व्हायला लागतो. असंच ते सूत्र आहे. कारण ते परस्पर पूरक आणि परस्परावलंबी आहे. त्यामुळं आपल्या व्यक्ती आर्थिक विकासाकडे योग्य मार्गाने आपण गेलं पाहिजे. ह्या सगळ्या विषयामध्ये आपल्याला जे निसटलेलं आहे आपल्याकडनं, ते निसटलेलं जे आहे, आपल्याला स्त्री असण्याचा स्वाभिमान असला पाहिजे. मी काय करू, मी बाई माणूस, हे आता विसरा. असली वाक्य म्हणू नकात.
असली वाक्य आपल्या तोंडात कदापि येता कामा नयेत. मी काय करणार त्यात, बाई माणूस, माझ्यात काय ताकद आहे, मी काय करू शकते, मीच सगळं करू शकते. मी जर संसाराचा गाडा ओढू शकते, या देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकते, या देशाचं थांबलेलं शिक्षण परत नेऊ शकते, या देशाला एक असा सुपुत्र देऊ शकते, तर ते मीच करू शकते. ही जोपर्यंत आपली वैचारिक भूमिका ठाम होत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये असणारा जो न्यूनगंड आहे तो न्यूनगंड जाणार नाही. स्वावलंबी, वैचारिक स्वावलंबन, आर्थिक स्वावलंबन, भौतिक स्वावलंबन आणि त्यातूनच मानसिक स्वावलंबन ही धागा पकडून आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये प्रवास करावा लागेल. हे सगळं करत असताना तुम्ही म्हणाल काय ताई म्हणे तुम्ही लय मोठ्या मोठ्याने भाषण दिलं, सगळं काही झालं. माझ्या भाषणाने काही होणार नाही हे मला पूर्ण माहिती आहे. यासाठी आपल्या प्रत्येकीला कठोर परिश्रम करावे लागतील. आम्ही ते करतो. आम्ही आजही 50 नंतरही 18 तास काम करतो. नोकऱ्या सांभाळून जेवढंच करता येईल तेवढं करतो. घरही बघतो, समाजही बघतो, जेवढं काही देता येईल. कारण ईश्वराने आपल्याला जो जन्म दिला आहे ना, त्या देवीने जन्म जो दिलेला आहे, त्या ईश्वराने जन्म दिलेला आहे, त्याचं प्रतिरूप म्हणून दिलेला आहे. मानव जन्म हा ईश्वराचं प्रतिरूप म्हणून दिलेला आहे. जे जे ईश्वराने करणं म्हणून अपेक्षित करतो ते सगळं आपण आपल्याकडनं केलं पाहिजे, असं मनाची गाठ बांधली पाहिजे आणि ते आपल्याला करावं लागेल. हे आपलं कर्तव्य तर आहेच, पण ती आपली जबाबदारी आहे. संपूर्ण जग आपल्याकडं त्या आशेने आपल्याकडं बघतं आहे. भारतामध्ये सामाजिक उथलपुथल काय होते आहे, भारतामध्ये समाज सुधारण्याच्या कुठले परिमाण निर्माण होत आहेत, कुठल्या मार्गानं भारत चाललेला आहे, भारतामध्ये ज्ञानाचं वर्धन कसं होतं आहे, सांस्कृतिक जतन कसं केलं जातं आहे, मंदिरं कशी उभी जात आहेत, सर्व काही गोष्टी भारताकडं अतिशय डोळसपणे जग बघतं आहे. आणि त्या जगाला जर सुंदर, पूरक, योग्य मार्गदर्शन करायचं असेल तर आपलं हे दायित्व, आपली जबाबदारी आपण ओळखली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपल्या जिम्मेदारीची जाणीव करून घेऊन आपल्याला वागलं पाहिजे. आपण केवळ कुणाची तरी आई आहोत, केवळ कुणाची तरी बायको आहोत, केवळ कुणाची तरी बहीण आहोत, एवढ्यापुरतं स्वतःला मर्यादित करून घेऊ नका. मी या राष्ट्राची नागरिक आहे, या राष्ट्राचं नेतृत्व करण्याचं दायित्व माझ्याकडे आहे. ही भूमिका जोपर्यंत आपण आपल्या मनाशी ठाण मांडून घेत नाही तोपर्यंत आपल्याला या देशाला विश्वविजेता, विकसित या परिमाणाने लोक बघणार नाहीत. आज दिवसभर खूप विचार झालेला आहे. अनेक गोष्टी तुम्ही विसरलाही असाल, अनेक गोष्टी लक्षातही असतील, पण कमीत कमी चर्चासत्रामध्ये झालेल्या गोष्टी तर नक्कीच तुमच्या लक्षात असतील. चर्चासत्रामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी चर्चा केल्या त्याच्याबद्दल आपलं मत मांडलं, त्या सगळ्या गोष्टीवरती पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला व्यवहार करायचा आहे, कृती करायची आहे. आणि म्हणून याचं संमेलनानंतर पुढे काय, ही सगळ्यांची जी नावं मिळालेली आहेत, प्रत्येक क्षेत्रातली जी नावं आपल्याला मिळाली आहेत त्याचे गट करावे लागतील. कुणी वैचारिक गटामध्ये असेल, कुणी आर्थिक गटामध्ये असेल, कोणी सहनसन संस्थांमध्ये काम करणार असेल, कुणी धर्मसंस्थांमध्ये काम करणार असेल, कुणी मीडिया मॅनेजमेंटमध्ये काम करणार असेल, कुणी लेखिका असेल, कुणी साहित्यिक असेल. अशा वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये कुणी डॉक्टर असेल, कुणी वकील असेल, कुणी प्रोफेसर असेल, कुणी वैचारिक बांधणी करणारे असतील, कुणी लिहिणारे असतील. ह्या सगळ्यांचे गट करून त्या गटाला या देशाच्या विकासाच्या प्रवाहामध्ये कसं कार्यप्रमण करता येईल हे आपल्याला करावं लागेल. आणि त्याची सगळी जबाबदारी जी आहे ती आपल्या सगळ्यांना, कारण मी पहिल्यांदाच म्हटलं इथं फक्त श्रोते म्हणून आपण आलेलो नाही आहेत, इथं तुम्ही नेते म्हणून आलेला आहात, प्रमुख म्हणून आलेला आहात. बाहेर जाऊन आपण तर आपल्या गटामध्ये एकत्रित यायचंच आहे, परंतु हा जो भक्कम जमलेली जी साखळी जी आहे ती साखळी, तो गट जो आहे समाज प्रबोधनासाठी, समाज परिवर्तनासाठी, समाज सुधारणेसाठी कसं कारणे लागता येईल हे आपल्याला बघावं लागेल. मला वाटतं की हा एक खूप चांगला उपक्रम होता. महिला संमेलन 450 महिला संमेलनं देशभरामध्ये झाली, लाखो महिलांनी त्याच्यामध्ये. ह्याचं कारण काय हो, असं करायचं का ठरवलं? ह्याचं कारण असं आहे की आत्ता एकदम एकाच वेळीस एकच विचाराने
एकच समरस भावनेनी, एक समरसतेच्या भूमिकेनी, एकाच नरेटिव्हनी हा देश उभा राहिला पाहिजे. आणि हा देश उभा राहायचा असेल तर इथल्या नारीला उभं केलं पाहिजे, या इथल्या नारीला प्रगल्भ केलं पाहिजे आणि तिला बोलतं केलं पाहिजे, तिला कृतिशील केलं पाहिजे, तिचा कॉन्फिडन्स वाढवला पाहिजे आणि तिला व्यावहारिकदृष्ट्या सुकर अशी पार्श्वभूमी दिली पाहिजे. हा या संमेलनाचा उद्देश होता. आपण दिवसभर ऐकलेला आहे. खूप चांगल्या प्रेरणा घेऊन तुम्ही जाणार असाल, पण ती घरी गेल्यानंतर, किचनमध्ये गेल्यानंतर भाजीपोळीमध्ये पाण्यासारखं विरून देऊ नका. तसंच तुमच्यामध्ये संचित राहू द्यात. त्याचा वापर योग्य पद्धतीने तुम्हीही कराल आणि संयोजन समिती पुढच्या कालावधीमध्ये करेल. मला ह्या सगळ्या हीच आपली भारताच्या विकासामध्ये आपली भूमिका असणार आहे. सर्वांगीण विकासामध्ये आपल्याला हीच भूमिका निभावायची आहे. मला संयोजक समितीने ह्या सगळ्या विषय मांडणीसाठी आणि दिवसभर तुमच्यामध्ये राहण्यासाठी संधी निर्माण करून दिली. मानाईचं दर्शन झालं आणि तिथं गेल्यानंतर जे जे काही मी वाचलं होतं ते सगळं मला आठवायला लागलं आणि पुन्हा एकदा असं वाटलं की त्या बानाईच्या समोर नतमस्तक व्हावं, त्या मल्हाराच्या समोर नतमस्तक व्हावं. किती रे मल्हारा, किती तू जन्म घेशील, किती ते तू रूप घेशील, किती वेळा पुन्हा 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 या समाजाला जागं करण्यासाठी करशील आणि तेही भारतामध्येच का करशील, कारण भारत हीच देवभूमी आहे. आणि ह्या देवभूमीला जसं मंदिरामध्ये आपण श्रद्धेने नमस्कार करतो तसं ह्या देशामध्ये कृतीने आपल्याला नमन करायचं आहे. एवढंच बोलते आणि माझं भाषण थांबवते. धन्यवाद. तर एका मिनिटासाठी मी वेधू इच्छिते इकडे. आदरणीय मॅडम, आपलं जे मनोगत आपण आता मांडलं आणि मगाशी मॅडमने मांडलं, कोमल है कमज़ोर नहीं तो शक्ति का नाम ही नारी है. कोमल है कमज़ोर नहीं तो शक्ति का नाम ही नारी है. जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. मला वाटतं मॅडम की आपण जे सांगितलं त्याचा सांगोपांग विचार मी करायचा ठरवला तर मी आपल्या तुलनेत वयानेही आणि बुद्धीनेही खूप लहान आहे. माझी तेवढी पात्रता नाही, पण जे मला समजलं आहे, जे मला उमजलं आहे ते मी आपणासमोर निश्चितच मांडू इच्छिते. मला मॅडमचा पहिला जो विचार पहिल्या पॅरामध्ये मॅडमने मांडला की आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास फक्त आपण स्वतःच करू शकतो, कोणत्याही प्रकारचा ब्रह्मदेव खाली येणार नाही आहे आपला विकास करण्यासाठी, हे आपण सगळ्या जणींनी स्वतःला ठाम बजावलं पाहिजे. सांस्कृतिक आक्रमण, कौटुंबिक असंतुलन आणि पर्यावरणाचं सुद्धा असंतुलन जर राखायचं असेल तर आपल्याला पर्यावरणाशी सुद्धा सुसंवाद साधायला हवा आणि कुटुंबाशी सुद्धा सुसंवाद साधायला हवा, तर आपण एक विकसित आणि जगज्जेता भारत निर्माण करू शकतो. आदरणीय मॅडम, स्त्री वुमन या शब्दामध्ये W मीन्स विल, O मीन्स ऑब्झर्वेशन, जे मगाशी मॅडमने सांगितलं की जे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते उपजत मिळालं आहे आपल्याला, ते आपण जपायला हवं. M मॉरॅलिटी, A ॲबिलिटी आणि N म्हणजे नीट अँड क्लीन. या सगळ्याचा संग्रह करून, हे सगळा सुगंध वेचून, ह्या सगळ्या मोतींना एकत्र करून आपल्याला चारित्र्य संपन्नतेची माळ गुंफायची आहे. हा मॅडमने दिलेला संदेश मी माझ्या स्वतःबरोबर घरी घेऊन जाणार आहे. आणि मॅडम, आम्ही इथे श्रोते बनून आलेलो होतो, पण तुम्ही नेता बनून घरी पाठवता एवढं मात्र नक्की. आम्ही सगळ्याच जणी आपल्या दोघांच्याही खूप ऋणी आहोत. खूप खूप धन्यवाद मॅडम. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या आपण अत्यंत शेवटाकडे चाललेलो आहोत. वंदे मातरम झाल्यानंतर कार्यक्रम संपणार आहे, त्याच्यामुळे आत्ता हजर असलेल्यांनी कुणीही आभार प्रदर्शन झाल्या किंवा आभार प्रदर्शन होत असताना जायचं नाही आहे. वंदे मातरम पूर्ण करून जायचं आहे. आपल्या कार्यक्रमाचा हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. आज सकाळपासून आपण हा कार्यक्रमाचा आनंद घेतो आहोत, संमेलनाचा आनंद घेतो आहोत, पण हा आनंद घेत असताना याच्यामागे अनेक जणांचे श्रम, परिश्रम,
मेहनत आणि त्याचबरोबर सहकार्य या अनेक गोष्टी आहेत. तर या सर्वांचे आभार आपण आवर्जून मानले पाहिजे. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा आपले मंत्री पालकमंत्री दादाभाऊ भुसे आणि त्यांच्या पत्नी अनितामाई भुसे यांचे आभार मानते. यांनी आपल्याला हे कार्यालय अत्यंत सौहार्दतेने मोफत उपलब्ध करून दिलं. या कार्यालयाचे जे संचालक आहेत अजय बाबा बच्छाव यांचेसुद्धा मी आभार मानते. त्याचबरोबर ह्या कार्यक्रमासाठी लागणारा निधी आपले लाडके खासदार सुभाष बाबा भामरे यांनी उपलब्ध करून दिला. माननीय दिघावकर साहेब यांनी उपलब्ध करून दिला. या कार्यक्रमासाठी आज या दोघांचेही मी खूप खूप आभार मानते. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला विभाग संघचालक कैलासनाना साळुंके, जिल्हा संघचालक अशोक कांक्रिया, शहर संघचालक नितीनजी मुलोत, त्याचबरोबर जिल्हा कार्यवाह सुनील चव्हाण, शहर कार्यवाह अतुल शिरुडे, तसेच हे सगळेजण मान्यवर उपस्थित राहिले. यांच्याबरोबर अनेक मान्यवरांनी आपल्या संमेलनाला सदिच्छा भेट दिली. या सर्वांचे मी आभार मानते, कारण ही सर्व मंडळी इथे उपस्थित झाली आणि आमच्या कार्यक्रमाचं शोभा वाढलेली आहे. याचबरोबर आम्हाला अनेक लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर मदत केली. त्यातल्या काही ठळक लोकांचे तर नक्कीच आभार मानले पाहिजेत. सतीश कलंत्री, त्याचबरोबर बैरागी मामा दीपक गॅस एजन्सीचे यांनी आम्हाला गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले. काही लोकांनी मैदा, तेल डबे, पेन, त्याचबरोबर आटा, नंतर अशा अनेक ज्या स्वयंपाकाच्या लागणाऱ्या गोष्टी आहेत या वस्तू अनेकांनी उपलब्ध करून दिल्या आणि त्याच्यामुळे आपला आजचा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे. आजच्या कार्यक्रमाला अगदी आवर्जून सांगायचं म्हणजे विद्याप्रसाद पेटकर या विद्याविकास संस्थेच्या संचालिका आहेत. त्यांनी त्यांच्या गाड्या आपल्याला वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्या. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्या सोयीच्या झालेल्या आहेत. कमलाकर पवार यांनी राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूलच्या 3 गाड्या आपल्याला उपलब्ध करून दिल्या. या दोघांचेही मी खूप खूप धन्यवाद मानते. त्यांना दोघांनाही धन्यवाद देते. रवींद्र दसपुते, त्याचबरोबर कापड व्यापारी असोसिएशन, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व मुख्य अतिथी आणि मुख्य वक्त्या ज्या बाहेरगावून आपल्याकडे आलेल्या आहेत. माननीय सुवर्णाताई रावळ आहेत, त्याचबरोबर मनीषाताई कोठेकर आहेत. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर या कार्यक्रमाचं परीक्षण करण्यासाठी ज्या नंदिनी कछवाह या पुण्याहून उपस्थित राहिल्या. या सगळ्या कार्यक्रमांच्या त्या विभागाच्या संमेलनांच्या त्या संयोजिका आहेत. त्यांनी अत्यंत यशस्वीपणे अनेक संमेलनं पार पडली आहेत. त्यांचेही मी खूप आभार मानते. या कार्यक्रमाला ज्यांनी रंगत आणली त्या सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या सर्व कलाकारांचे आभार मानते. त्याचबरोबर अनेकांनी रोख स्वरूपातही आपल्याला देणगी दिलेली आहे. त्यांचे म्हणजे देणगीचा ओघ आत्तापर्यंत चालू होता. या सर्वांचे देणगीदारांचे मी मनपूर्वक आभार मानते. सर्व राष्ट्रसंघाचे स्वयंसेवक बंधू ज्यांनी आपली मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आर्थिक उपस्थिती इथे दर्शवलेली आहे, या सगळ्यांचे आभार आहेत. संघबंधू विजयराव सोनवणे आणि वाघसाहेब यांनी आपल्या या संपूर्ण नियोजनामध्ये त्यांना आपल्याला संघाने सांगितलेलं होतं की तुमच्या जर काही अडचणी असतील तर त्यांना सांगा. आणि त्यांनी खरोखर अत्यंत काळजीपूर्वक आपल्या सगळ्या अडचणी समजून घेतल्या, त्याच्यावर मात करण्यासाठी प्रयत्न केले आणि आपल्याला सहकार्य केलं. आपल्या अडचणी सगळ्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्या आणि आपल्याला सहकार्य केलं. त्यांचे आभार. पत्रकार परिषद आयोजित केली होती, त्या पत्रकार परिषदेला हजर राहिलेल्या सर्व पत्रकारांचे आभार. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते, कारण तुमच्या सगळ्यांच्याशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होणं शक्यच नव्हतं. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे एकदा आभार मानते आणि माझे आभार प्रदर्शन संपवते. थोडंसं जरी लांबलं असलं तरीसुद्धा हे अत्यंत आवश्यक होतं, कारण मानते. धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता